नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की बायको अगं तुझ्या आई वडिलांना तुझ्या लहानपणीच्या मेमरीजबद्दल काही विचारलंस की नाही, त्यांच्याबरोबर गप्पा मारतेस की नाही. तेव्हा इथे सायली म्हणते, अहो आता दिवाळीच्या सणामध्ये फराळ वगैरे करत असताना खूप वेळ जातो, त्यामुळे जास्त काही त्यांच्याबरोबर गप्पा मारता आलेल्याच नाहीयेत. मी अधूनमधून त्यांच्याबरोबर गप्पा मारायला जाते, पण मग काहीतरी काम आठवतं आणि मग मला लगेच यावं लागतं. यांच्याबरोबर निवांतपणे मला बोलता चालेलं नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग एक काम कर, आता निवांत वेळ काढ आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारायला जा आणि तुझ्या लहानपणीच्या मेमरीजबद्दल त्यांना विचारून घे. नाही तर मी एक काम करतो ना, मी पण तुझ्याबरोबर येतो आणि त्यांच्याबरोबर तुझ्या लहानपणीच्या गोष्टींबद्दल डिस्कशन करतो, म्हणजे मला सुद्धा जाणून घेता येईल ना की तू लहानपणी नक्की कशी होतीस. ते आपण दोघेजण जाऊया आणि त्यांच्याबरोबर थोडा वेळ सुद्धा घालू आणि तुझ्या लहानपणीच्या आठवणी बद्दल सुद्धा बोलू. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, तुम्ही एक काम करा, मी आई बाबांना नंतर त्यांच्या रूममध्ये चहा द्यायला जाणारच आहे. तुम्ही तुमची कॉफी संपवा, तुमचं काम संपवा, त्यानंतर आपण दोघेजण आई बाबांबरोबर गप्पा मारायला जाऊ. मग तर चालेल ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे चालेल. तेव्हा सायली म्हणते, तोपर्यंत मी प्रतिमा आत्यांना फोन करून सांगते की आपल्या पूर्ण परत आल्यात, त्या ठीक आहे ना. त्यांना सुद्धा आनंदाची बातमी देते. तर इथे प्रेक्षकांनो, प्रतिमा आणि रविराज काका दोघेजण आता कॉफी घेण्यासाठी बसलेले असतात. तेव्हा तिथे सायलीचा फोन येतो. प्रतिमा आत्याम म्हणते, सायलीचा फोन आहे. तेव्हा रविराज काकांना खूप आनंद होतो. ते म्हणतात, काय सायलीचा फोन स्पीकरवरती टाक ना. तेव्हा प्रतिमा लगेच फोन स्पीकरवरती ठेवते आणि म्हणते, सायली, तुझे रविराज काका सुद्धा बोलता येता, फोन स्पीकरवरती आहे, बोल, तू काय बोलतेस. तेव्हा इथे सायली प्रतिमा एकमेकांची विचारपूस करतात. तेव्हा इथे सायली म्हणते, रविराज काका, प्रतिमा हत्या, तुम्हाला आनंदाची बातमी देण्यासाठी फोन केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, माई मावशी कडून पूर्णा आजी परत आल्यात आणि आता त्या आपल्याबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी इथेच थांबणार आहेत. तेव्हा इथे प्रतिमाला खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, अरे वाह सायली, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तेव्हा सायली म्हणते, फक्त चांगली गोष्ट नाहीये काका, तुम्ही दोघांनी सुद्धा दिवाळी साजरी करण्यासाठी इथे यायचं आहे आणि आमच्याबरोबर दिवाळी साजरी करायची आहे, म्हणजे पूर्णाजीला सुद्धा छान वाटेल. तुम्ही याल ना काका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काका आणि प्रतिमा दोघेच जण म्हणतात, हो हो नक्की, तू इतकं प्रेमाने बोलावलेस, आम्ही तर येणारच होतो नाही का. तेव्हा इथे आता दोघेही सायलीच्या आमंत्रणाला मान देऊन सुभेदारांच्या इथे दिवाळी साजरे करण्यासाठी जाणारच असतात. त्याच्यामध्ये पूर्णाजी सुद्धा आलेली असते, त्यांना सुद्धा भेटणं होणार असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया आलेली असते किल्लेदारांच्या इथे आणि आता रविराज काका प्रतिमाला म्हणत असते की हॅप्पी दिवाळी. तेव्हा ते दोघेजण प्रियाला बघून अजिबात खुश होत नाही. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, आई अजूनही रागवलीस माझ्यावरती, मला माफ नाही करणार. अगं तुझी मुलगी इथे तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आलीय, तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी बोलणार नाही का. तेव्हा प्रतिमा काही न बोलता सरळ तिथून उठते आणि आतमध्ये रूममध्ये निघून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे प्रिया म्हणत असते, बाबा तुम्हाला माहिती आहे सायलीचे आई बाबा आलेत ना. तर घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं, सगळेजण तिचे कौतुक करतात, तिचे आई बाबा तिचे लाड करतात आणि इथे बघा, माझे आई बाबा माझ्याकडे बघत सुद्धा नाहीयेत. तेव्हा रविराज काका म्हणतात, हो, कारण त्याला कारणीभूत सुद्धा तूच आहेस. आम्ही तुला माया नाही दिली का, तुझ्याशी चांगलं नाही बोललो, तुला भरभरून प्रेम नाही दिलं का, पण तू आमच्याबरोबर ज्या पद्धतीने वागलेस ना, तसेच आता आम्ही तुझ्याबरोबर वागतो. त्याच्यामध्ये चुकीचं काही आहे असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे
आमच्याकडून जास्तीची काही अपेक्षा ठेवू नकोस, असं रविराज काका प्रियाला म्हणतात आणि सरळ आता तिथून उठून आपल्या रूमकडे निघून जातात. तेव्हा येथे प्रिया आता तोंडावरती पडल्यानंतर नागराज तिच्याकडे बघतो आणि हसत असतो. तेव्हा इथे प्रिया रागानेच येते आणि त्याच्या शेज आरी बसून त्याला म्हणते, काय झालं, काय हो काका, तुम्हाला दात काढायला काय झालं? तेव्हा इथे नागराज म्हणतो, प्रिया आता दात नको काढू तर काय करू तुझे आई बाबा ज्यांना तू इतक्या दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आलीस, पण ते बिचारे तर तुझ्या तोंडाकडे सुद्धा बघत नाहीयेत. पण त्यांचं जाऊ दे, पण तुझे खरे आई बाबा सांग, ते तुमच्या इथे आता सुभेदारांच्या इथे राहतायत ना, तेव्हा तुझे खरे आई बाबा तुझ्या डोळ्यासमोर आहेत, ते कसे आहेत ते सांग. यांच्यापेक्षा तरी चांगलेच असतील ना. सायलीवरती खूप प्रेम करतायत का ते? इथे प्रिया म्हणत असते, तुम्ही अजून जोरात बोला ना, जोरात बोला, सगळ्यांना सांगा ना, माईक वरती सांगा की ते माझे खरे आई बाबा आहेत. ते कशाला इतक्या जोर जोरात ओरडताय? त्या खोटारड्या माणसांचं तर नाव सुद्धा घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे ती माणस किती विचित्र आहेत. अहो, किती खोटारडी स्वार्थी माणस आहे ती. एक नंबरची चोर. जी माणस त्यांना जीव लावतात त्याच माणसांच्या पाठीमागे खंजीर खुपसतात, विश्वासघात करतात. त्या माणसांच्या अहो अशी माणसं आहेत ना, खरं तर त्यांना घरामध्ये ठेवण्याची गरजच नाही, धक्के मारून बाहेर काढायला हवी तशा माणसांना. तेव्हा नागराज म्हणतो, अगं हो प्रिया, तू तुझ्याच आई वडिलांबद्दल बोलतेस कळते का तुला? पण मला असं वाटतंय तू स्वतःचंच वर्णन करतीस की काय धोकेबाज माणस, स्वार्थी माणस, पाठीमध्ये खंजीर खूप असणारी माणसं हो की नाही, चोरी करणारी माणस. मला तर वाटतंय तू स्वतःचंच वर्णन करतेस काय? प्रिया, तुझे आईवडील आहेत ना, त्यांचे गुण बरोबर तुझ्यामध्ये आलेत, तरी मी म्हणतोय तुझ्यामध्ये हे जीन्स कुठून आले म्हणून, पण ते तर तुझ्या आई वडिलांकडूनच आलेत ना. तुझ्याकडे म्हणून तर तू डिक्टो तुझ्या आई वडिलांसारखी वागतेस. अगं कळतंय का तुला? तेव्हा इथे नागराज जेव्हा प्रियाला असं सांगतो, प्रिया तर विचारातच पडलेली असते की अगदी बरोबर, मी तर माझ्या आई वडिलांसारखीच वागते. इथे विश्वासघातकी जे लोक जीव लावतात त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सायली आणि अर्जुन सदाशिव लोखंडे आणि मैनावती यांच्या रूममध्ये आलेले असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, येऊ का? तेव्हा इथे सदाशिव लोखंडे म्हणतात, अहो जावे बापू, या ना, या आतमध्ये या. तेव्हा इथे अर्जुन आता त्यांची रूम बघत असतो आणि सायली रूम कशी ठेवते, तिला स्वच्छता किती आवडते हे तर अर्जुनला माहितीच असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुन आता रूमकडे आश्चर्याने बघत असतो. तेव्हाच तिथे मैनावती म्हणते की जावई बापू, आमची सायली मधून मधून आम्हाला भेटायला येत असते, पण तुम्ही आता अचानकपणे भेटायला आलात, पण छान वाटलं आम्हाला. तेव्हा इथे सायली म्हणते, आई बाबा, तुम्हाला चहाद यायला आलोय आणि आल्यापासून तुमच्याजवळ त्यांचं बोलणं झालं नाही ना, तेव्हा आम्ही दोघे सुद्धा तुमच्याबरोबर गप्पा मारायला आलोय. तेव्हा इथे सदाशिव लोखंडे म्हणतात, हो का? अरे वाह, चांगली गोष्ट आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणत असतो की तुम्ही जरा आम्हाला सायलीच्या लहानपणीच्या मेमरीजबद्दल काही सांगा ना, म्हणजे खरं तर तिला सुद्धा लहानपणीच काही आठवत नाही आणि मला खूप आवडेल तिच्याबद्दल जाणून घ्यायला. तेव्हा सांगा ना, ती लहानपणी कशी होती, कशी वागायची, तिचा स्वभाव कसा होता, हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचंय. हा इथे सायली म्हणते की मी एक गोष्ट सांगू का आई बाबा, जेव्हा मी हरवले तेव्हा तुम्हीच म्हणताय ना की मी 7 वर्षांची होती, म्हणजे मी मोठी होती ना, तरी सुद्धा लहानपणाचं मला काहीच कसं आठवत नाही. आणि काय आठवायला गेलं ना की मला त्रास होतो, मला चक्कर येते आणि मग मला इथे पॅनिक व्हायला होतं आणि मग काही आठवत नाही. तेव्हा माझ्या लहानपणीबद्दल तुम्हाला जे जे काही माहिती असेल ते प्लीज सांगा ना, म्हणजे मला सुद्धा कळेल की माझा स्वभाव लहानपणी नक्की कसा होता. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगदी बरोबर, तिला काहीच कसं आठवत नाहीये आणि आठवायला गेलं तरी तिला इतका त्रास का होतो, ती लहानपणी नक्की कशी होती
ते आम्हाला सांगा प्लीज. तेव्हा इथे सदाशिव लोखंडे म्हणतात, अहो जावई बापू आता काय सांगायचं लहानपणी तर सायली खूपच जास्त खोडकर होती. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, काय मैनावती म्हणते हो ना, चाळीमधली मुलं तिच्याबरोबर खेळायला यायची पण सगळ्यांबरोबर हिची भांडणं कुणाशीच पटायचं नाही. सगळ्यांबरोबर हिचे वाद ही काय करायची, कुणाला टपलीच मार, कुणाचे टपट खेळायला घे, कुणाच्या गोट्याच खेळायला घे, चोरून ठेवायची ना खिशामध्ये. मग हिच्याबरोबर सर्व मुलांची भांडण तर होणारच ना. जावय बापू खूपच खोडकर होती आमची बुबली. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय सायली लहानपणी अशी होती. आणि जेव्हा इथे प्रेक्षकांनो सायली लहानपणीच्या गोष्टी ऐकत होती तेव्हा ती कशीच रिएक्ट करत नाही. म्हणजे ना तिला चक्कर येत की नाही, ती पॅनिक होत की नाही, तिला इथे भीती वाटत. तेव्हा अर्जुनला तर सायलीबद्दल ऐकून आश्चर्यच वाटत असतं. तेव्हा इथे मैनावती म्हणते, हे तर काहीच नाही, आमच्या शेजारी एक ताई होत्या पण सायली काय करायचीस माहिती आहे का, लहानपणी तू तिच्या केसांना, लांब सडक केसांना चिंगम लावलास, त्यानंतरला ती बिचारी चिंगम काढण्याचा इतका प्रयत्न करत होती पण तो काही निघालाच नाही. त्या बिचारीला केस कापावे लागले कारण चिंगम सगळीकडे चिकटला होता ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय सायली असं करायची. तेव्हा सदाशिव लोखंडे म्हणतात, हो ना. तेव्हा इथे आता सदाशिव लोखंडे आणि मैनावती सायलीच ज्या पद्धतीने वर्णन करत असतात ते ऐकून अर्जुनला आश्चर्य वाटत असतं. शाळेमध्ये भांडण करणं, मुलांच्या खोड्या काढणं, त्याचबरोबर पेन्सिल, खोड, रबर, शॉर्पनर हे चोरण असू दे. एका तर मुलीच्या कंपासमधून सायलीने 50 रुपये लहान असताना चोरले होते. खरं तर हे सगळं प्रिया करायची. पण आता हे लोक सायलीबद्दल सांगत असताना अर्जुनला ऐकूनच आश्चर्य वाटत असतं. इतकी घाण रूम चोयाम्या करणारी लहानपणीची सायली, या अजिबात गोष्टी एकमेकांबरोबर जोडल्या जात नसतात. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो, सायली सारखी मुलगी लहानपणी अशी वागत असेल या गोष्टीवरती माझा विश्वासच बसत नाहीये. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे प्रिया आणि त्याचबरोबर साक्षी एकमेकींच्या बाजूने आता जात असताना एकमेकींचा धक्का लागतो आणि इथे साक्षीच्या हातातून एक वस्तू खाली पडते. आता प्रिया घाईघाईने तिला ती उचलून सुद्धा देते पण प्रिया साक्षीला ओळखेल म्हणून लगेचच साक्षी तिथून निघून जाते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? या मुलीला कुठेतरी बघितल्यासारखं का वाटतंयस? आता प्रिया म्हणते. त्यानंतर विमल येतानी म्हणते, कल्पना ताई मी काय विचारते, तुम्हाला पूजेची सगळी तयारी व्यवस्थित झाले ना वहिनी? तेव्हा कल्पना म्हणत असते, विमल पूजेची तयारी तू केलीस ना, म्हणजे उत्तमच केली आहेस. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सायली अर्जुन बाकीच्या गोष्टी करत असतात तेव्हा तिथे पूर्णा येते आणि म्हणत असते, सायली बेटा तू इकडे आधी तुझ्यासाठी जो दागिना केलाय ना तो घाली ये बरं आणि तो घालून तू पूजा कर. तेव्हा इथे सायली येते. इथे आता आजीम म्हणते की अर्जुन तू ये आणि तुझ्या हाताने सायलीला घाल बरं. तेव्हा इथे अर्जुन आपल्या हाताने सायलीच्या गळ्यामध्ये तो हार घालतो. तेव्हा सायली त्याला इथे खुणावत्याने विचारते, कसा दिसतोय? अर्जुन म्हणतो, खूपच सुंदर. तेव्हा अस्मिता म्हणत असते, सायली खूप छान दिसतोय तुला हार. तेव्हा अर्जुन म्हणतो की अस्मिताई हार तर छान आहेस पण माझ्या बायकोने घातलाय ना म्हणून तो अजून छान दिसतोय, अजून सुंदर दिसतोय हो ना बायको? तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते, बरं चला आता आपण पूजेला सुरुवात करूया. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली दोघेजण आता पूजेला बसलेले असतात. सायली स्वतःला हळद कुंकू लावते, अर्जुनला कुंकू लावते आणि इथे सगळेजण आता एकत्र येऊन छान आरती म्हणत असतात, पूजा करत असतात. घरामध्ये सुभेदार सगळेजण आनंदी असतात. कुणीही आता प्रियाला जास्त भाव देत नाही, तिचा आगाऊपणा सहन करत नाही. त्यानंतर आता पूजापाठ झाल्यानंतर इथे सगळेजण आपापल्या जागी पुन्हा बसतात. सायली आता सगळ्यांना प्रसाद देण्यासाठी इथे आता पिढ्यांचा बॉक्स उचलते आणि त्यानंतरला घरातील प्रत्येक व्यक्तीला पिढा देते आणि इथे बाजूला बसलेल्या अश्विन आणि प्रियाला सुद्धा पेढा देते. त्यानंतर प्रेक्षकांनो सायली म्हणत असते, पूर्णा मी काय म्हणते, आता पूजा झाली
तर हार मी काढून ठेवू का नाही? मला स्वयंपाक बनवायचा आहे ना, हार खूप मोठा आहे. मला थोडं अवघडल्यासारखं होतेय. मी नंतर घालते. हो तर परत पूर्णाजी म्हणते सायली. अगं विचारतीयस काय, तो हार आता तुझाच आहे. तुला हो तेव्हा काढ, हवा तेव्हा घाल, ठेवलास तरी चालेल. हा घे त्याचा बॉक्स. तेव्हा इथे सायली आता बॉक्समध्ये तो हार ठेवते आणि तो ठेवण्यासाठी स्टडी रूममध्ये जाते आणि त्या ठिकाणी जे ड्रॉवर असतात ना, त्याच्यामध्ये आता सायलीने तिचा हार काढून ठेवलेला असतो. आणि ती किचनमध्ये आता जेवण बनवण्यासाठी जाते. तेव्हा प्रिया म्हणत असते, अश्विन आपण इथे कशाला बसलोय? मला खरंच कंटाळा आलाय. तसंही आपल्याजवळ कोणी काही बोलत पण नाहीये. चल आपण बाहेर जाऊया, बाहेर फेर फटका मारूया. तेव्हा अश्विन म्हणतो ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो अश्विन आणि प्रिया दोघेजण बाहेर जातात. पूर्णाजी म्हणते की मी पण थकले, मी माझ्या रूममध्ये जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन म्हणत असतो की मॉम मी माझ्या रूममध्ये आहे, मी माझं काम करतोय. तुला जर काही माझ्याबरोबर काम असेल तर मला नक्की सांग. त्यानंतर प्रेक्षकांनो अस्मिता म्हणत असते, मम्मा अग चल ना, तू म्हणाली होतीस ना की तुझ्याकडे खूप छान साडी आहे, ती तू मला नेसायला देणार आहेस. तर मला नेसायला कुठली साडी देशील ते दाखव. चल ना मम्मा, म्हणजे त्याला मॅचिंग काही ज्वेलरी मला काढायला. त्यानंतर प्रेक्षकांनो आता सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी झालेले असतात. यांच्याजवळ आता लक्ष ठेवायला कुणीही नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सदाशिव लोखंडे लगेच मैनावतीला म्हणतात, मैने आता इथे कुणीच नाहीये. हार तिथे स्टडी रूममध्ये ठेवलाय जा आणि हात मार त्या हारावरती. तेव्हा मैनावती म्हणते, अहो पण कुणाला कळलं तर वाट लागणार नाही ना आपली. तेव्हा सदाशिव लोखंडे म्हणतात, जाऊ दे ना, कुणाला कळलं तर कळू दे. शोधतील, त्यांच्याकडे खूप आहे, ते पुन्हा विकत घेतील. पण आपल्याला आता भेटणार नाही, त्याच्यामुळे जाण त्या हारावर हात मार. तेव्हा प्रेक्षकांनो मैनावती जाते आणि आता स्टडी रूममधून तो हार चोरते. तर इथे अस्मिता येतानी म्हणते, सायली मामी. तेव्हा सायली म्हणते, सांगा काय हव्य बाळाला खायला? तेव्हा अस्मिता म्हणत असते की मला हवाय बेसनाचा लाडू, मला बेसनाचा लाडू हवाय. तेव्हा इथे सायली लगेचच बेसनाचा लाडू देते. तेव्हा इथे अस्मिता म्हणते, खरंच खूप छान झालाय लाडू, जिभेवरती ठेवल्या ठेवल्या विरखळतोय, किती छान बनवलंय. साई राहिली, मी एक काम करते, आता एक सेल्फी काढते लाडू बरोबर आणि सचिनला पाठवते. सचिनला जळू दे जरा हो की नाही माझी कशी इथे मज्जा चालू आहे हे त्याला पण कळू दे. तेव्हा इथे सायली म्हणते, ठीक आहे. अस्मिता म्हणते, सायली एक काम करतेस का? पूर्णाजीने जो हार दिलाय ना, तो मी लावून असा सेल्फी काढते, म्हणजे काय होईल, सचिनला सुद्धा सांगेन ना. त्या डिझाईनमध्ये हार तिथे मिळाला तर मला तर खूप आवडलाय. तेव्हा सायली म्हणते, नाही अजिबात लावायला का देऊ मी तुम्हाला हार. तेव्हा अस्मिताला वाईट वाटतं. सायली म्हणते, अस्मिता ताई, तो हार ही गळ्यात घाला आणि नुसता गळ्यात घालू नका, तर तुम्ही भाऊबीजेला तोच हार घाला आणि सगळ्यांना भाऊबीज करा, मग तर चालेल ना. तेव्हा अस्मिताला खूपच छान वाटतं. तेव्हा अस्मिता स्टडीमध्ये तो हार बघायला जाते. सायलीला विचारते, कुठे ठेवलायस तू? तेव्हा ती म्हणते, हे स्टडीमध्ये जिथे काम करत बसतात ना, त्यांच्याबरोबर खुर्चीच्या मागच्या बाजूला ड्रॉवरमध्ये मी हार ठेवलेला आहे. आता सायली अस्मिताला सांगते. अस्मिता जाते, बघते तर काय खुर्चीच्या मागच्या ड्रॉवरमध्ये त्या बॉक्समध्ये हार नसतो. अस्मिता जोरात ओरडते, सायली अग या बॉक्समध्ये तुझा हार तर नाहीच आहे. तेव्हा इथे आता हार कुठे गेला? संपूर्ण घर एकत्र उभं राहतं. तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी मी तुम्हाला म्हणाले होते ना हार काढून ठेवते. मी या बॉक्समध्ये ठेवला होता आणि त्या ड्रॉवरमध्ये ठेवला होता, पण आता हार त्याच्यामध्ये नाहीये. तेव्हा अश्विन म्हणतो, काय म्हणजे हार चोरीला गेलाय? तेव्हा अर्जुन म्हणतो, पण आता घरातल्या घरामध्ये हार कोण बरं चोरेल? नक्की कुठे गेला असेल? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बायको तू नक्की हार त्याच्यामध्ये ठेवला होतास ना, दुसरीकडे कुठून चुकून राहिला नाही ना. तेव्हा कल्पना म्हणते, मी काय म्हणते, घरातून हार कुठे जाणार आहे?
त्या ड्रॉवरमध्ये बघ, त्या बॉक्समधून पडला असेल, नाहीतर कुठल्या वेगळ्या ड्रॉवरमध्ये नाही ना ठेवलास तू. तेव्हा सायली म्हणते, नाही आई, बॉक्समध्येच काढून ठेवला आणि बॉक्स सकटच ड्रॉवरमध्ये ठेवला, मी काढून कुठेही ठेवलेला नाहीये. आणि अस्मिता म्हणते, बॉक्समध्ये ठेवलेला हार त्याच्यातून खाली कसा पडेल बरं? पडला तर ड्रॉवरमध्ये असायला हवा ना. मी सगळे एकूण एक ड्रॉवर चेक केलेत, अगदी व्यवस्थित. तेव्हा अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे माझ्या बायकोला त्रास देण्यासाठी मुद्दामून तिचा हार चोरण्यात आलाय का? तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया आणि अश्विन दोघेही गप्प असतात, कारण तिने काही केलेलंच नसतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की नक्कीच मुद्दामूनच कुणीतरी हार चोरी केला असेल. तेव्हा पूर्णाजी म्हणते, पण आता बाहेरून आपल्या घरामध्ये कोणीही आलेलं नाहीये, म्हणजे बाहेरच्या माणसांनी तर हार इकडे तिकडे ठेवणं हे योग्यच वाटत नाही. बोलायला घरामध्येच तर आहोत ना आपण सगळेजण, मग हार गेला तरी कुठे? त्यानंतर प्रेक्षकांनो, येथे अर्जुन सायली अश्विनच्या रूममध्ये शोधाशोध करायला आलेले असतात. तेव्हा प्रिया निवांत उभी असते, कारण तिला माहिती असतं तिने काहीच केलेलं नाहीये. तेव्हा इथे अर्जुन आता हार शोधत असताना त्याला तो हार सापडतो. तो म्हणतो, हे काय आहे? तेव्हा इथे पूर्णाजीच्या समोर अर्जुन जातो आणि म्हणतो, पूर्णाजी, आपल्याला आलेला संशय खरा आहे, कारण हार हा तन्वीच्या रूममध्ये सापडलाय. तेव्हा इथे आता तन्वीच्या रूमचं नाव घेतल्यानंतर इथे सायली म्हणत असते की मला हार दिलेल तिला आवडलं नाही ना, म्हणून कदाचित तिनेच तो हार चोरला असेल. तेव्हा इथे प्रिया म्हणते, सायली, अगं, माझ्यावरती खोटे आरोप करण्यापेक्षा ना तुझ्या आईकडे बघ जरा. तुझी आई खरी चोर आहे, मी नाही. तिनेच तो हार चोरला असेल, मी कशाला चोरू? तेव्हा सायली आता धावत इथे प्रियाच्या अंगावरती येते आणि म्हणते, प्रिया, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईला चोर म्हणायची? आणि ती प्रियाच्या थोबाडी द्यायला जाणार तेवढ्यातच अश्विन सायलीचा हात पकडतो आणि जोरात तिचा हात बाजूला करतो, कारण प्रिया त्याच्याबरोबरच मोघापासून बाहेर असते. त्याच्यामुळे त्याला खात्री असते की हार हा प्रियाने चोरलेलाच नाहीये. त्यामुळे तो प्रियाच्या बाजूने बोलत असतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.